पुण्यातली ही दृश्य, तुळशीबाग गणपती मानाचा चौथा गणपती आहे पुण्याचा। आरती सुरू आहे। पुण्याचा चौथा मानाचा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होतीये काहीच वेळामध्ये। या ठिकाणी गणपती मंडळाकडून तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। खरं तर 5 मानाच्या गणपतींपैकी तुळशीबाग हा सर्वात मोठा गणपती मानला जातो। गणपतीचे जे अलंकार आहेत हे चांदीने पूर्ण भरलेले आहेत। गणरायाला आज निरोप दिला जाणार आहे, यासाठी मंडळाकडून तयारी करण्यात आलेली। आपल्यासोबत विश्वस्त आहेत। मला सांगा, कशा पद्धतीने यंदाचा गणेश उत्सव या ठिकाणी करण्यात आला? गणेश उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। खरं तर 10 दिवस कसे गेले हे समजलंच नाही, कारण आता सांगता मिरवणूक सुरू होईलच थोड्या वेळामध्ये आणि आपण पाहता इथं सगळी तयारी चालू आहे। आकर्षक असा मयूर रथ तयार केला आहे। त्या मयूर रथामध्ये तुळशीबाग बाप्पाची आता मूर्ती विराजमान होईल आणि मुख्य मिरवणुकीला 9:30 वाजता पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते सुरुवात होणार आहे। काय प्रमुख आकर्षण असणार आहे मिरवणुकीची उंची जी आहे ना, आता तुम्हाला माहिती असेल 2-3 वर्षापूर्वी मेट्रोचा ब्रिज झाला आणि त्या ब्रिजची उंचीवर मर्यादा आला। तर आम्ही हायड्रोलिकचा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या बाप्पाला साजेसा असा आम्ही 35 फूट उंच रथ केलेला आहे। आणि ज्यावेळेस तिथं हायड्रोलिक ज्यावेळेस ते पुलाच्या इथं जाऊ त्यावेळेस हायड्रोलिकने ती उंची कमी होईल आणि पुलाच्या इथं तो आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।